वाचक मित्र नमस्कार. या व्हिडिओमध्ये मी आईविषयक 8 पुस्तकांची माहिती देत आहे. आईची महानता समजून घेण्यासाठी ही पुस्तकं तुम्हाला निश्चितच उपयोगी पडतील. मातृदिनाच्या दिवशी प्रत्येक व्यक्ती आपल्या आईबद्दलचं प्रेम आणि तिच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत असते. आपल्या आईबद्दलचा पूज्यभाव प्रकट करण्याची आणि तिचे ऋण मानण्याची ही संधी प्रत्येकजण मातृदिनाच्या दिवशी घेत असतो. परंतु मला वाटतं आईची श्रेष्ठता पूर्णपणे समजली तरच आपण तिचे योग्य पद्धतीने आभार मानू शकतो. तिच्या महानतेचे मंगल स्तोत्र मगच गाऊ शकतो. तर मग आई समजून घेणं म्हणजे काय? मित्रहो, आई आपल्यासाठी करत असलेला त्याग, सोसत असलेले कष्ट आणि आपल्यावर संस्कार करण्यासाठी आई करत असलेले प्रयत्न माहीत करून घेणं म्हणजे आई जाणून घेणं. आपल्याला साक्षर, ज्ञानवंत, विचारवंत, समजदार, सद्वर्तनी, सुदृढ, क्रियाशील आणि कार्यशील बनवण्यासाठी आई करत असलेले प्रयत्न जाणून घेणं म्हणजे आई समजून घेणं. आपल्यामध्ये चिकाटी यावी, आपल्यामध्ये शिस्त आणि आत्मविश्वास असावा, तसेच आपण कष्टाळू व्हावे यासाठी आई घेत असलेल्या कष्टाबाबतची आपली जागरूकता म्हणजे आई समजून घेणं. शिवाय आपण जीवनाच्या सर्वच पैलूमध्ये यशस्वी व्हावं यासाठी आई करत असलेल्या प्रयत्नांची जाणीव असणं म्हणजे पण आई समजून घेणं. आईमधील खंबीरपणा, हळवेपणा, मायाळूपणा, शिस्तशीरपणा हे गुण जाणणं म्हणजे पण आई समजून घेणं. थोडक्यात काय तर आईचे महत्त्व, महत्ता, महात्म्य, तिचे थोरपण, तिची वैश्विकता, तिचे गुरुपण, तिची पूज्यता ओळखणं म्हणजे आई समजून घेणं. आईची महती सांगणाऱ्या विशेषणांची ही संक्षिप्त यादी आहे बरं का मित्रो. खरं तर ही यादी खूप मोठी होऊ शकते. आई आपल्यासाठी काय काय करते याची जाण आपल्यामध्ये आहे की नाही हे तपासण्यासाठी आपण सर्वांनीच स्वतःला विचारलं पाहिजे की माझी आई मला समजली आहे का? माझ्या आईची महानता माझ्या लक्षात आली आहे का? असा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे असं मी म्हणतोय. याचं कारण आहे मित्रो. ते कारण हे आहे की आई सतत आपल्या आसपास असते. आपला तिच्याशी रोजच संपर्क येतो. आपल्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ कर्तव्य भावनेने सहजपणे ती आपल्याला मदत करत असते. आपल्या जन्मापासून आई आपली काळजी घेते, आपल्याला मार्गदर्शन करते, आपल्यावर संस्कार करते. आपल्यापैकी बहुतांश मुलं मात्र तिचे हे काबाड कष्ट गृहीत धरतो असं मला वाटतं. मोस्ट ऑफ अस टेक अवर मदर फॉर ग्रँटेड. आई आपल्यासाठी जे काही करते ते तिचे कर्तव्यच आहे असं आपण समजतो. खरं तर आई आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असते. तरीसुद्धा आपण आईला समजून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करत नाही असं मला वाटतं. कारण आपण असं समजतो की माझी आई मला समजली. पण तसं नसतं बरं का मित्रो. मग तुम्ही म्हणाल की आई समजून घेण्याचा एखादा ऑनलाईन कोर्स आहे का हो? नाही मित्रो, असा कोणताच कोर्स नाही. पण हो, आई समजून घेण्यासाठीचे 2 मार्ग मात्र आहेत. त्यातील एक मार्ग आहे तो म्हणजे ज्यांना आई समजलेली आहे अशा ज्ञानवंत व्यक्तींचे अनुभव ऐकणं. प्रज्ञावंतांकडून आई समजून घेणं. आई समजून घेण्याचा दुसरा मार्ग आहे वाचन. माझ्या दृष्टीने वाचन हाच आई समजून घेण्याचा सर्वात खात्रीशीर मार्ग आहे. वाचन हाच आईचे विश्वरूप जाणून घेण्याचा अत्यंत प्रभावी मार्ग आहे. विशेषतः अशा पुस्तकांचं वाचन की ज्यामध्ये संबंधित लेखकांनी त्यांना आपल्या आईबद्दल जे वाटलं, जे जाणवलं, जे समजलं ते त्यांनी शब्दबद्ध केलेलं आहे. अशा पुस्तकांच्या वाचनानंतर आईबद्दलच्या तुमच्या जाणीवा खात्रीने अधिक विस्तारतील आणि आईच्या मोठेपणाबद्दलची तुमची समज अधिक सजग होईल. मातृदिनाच्या निमित्ताने मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या आईचं आईपण समजून घेण्यासाठी तुम्ही आईबद्दलच्या विविध पुस्तकांचं वाचन करा.
वाचन करा असं म्हटलं की आपोआपच प्रश्न पडतो की कोणती पुस्तकं वाचायची. मित्रो, आईविषयक आत्तापर्यंत खूप पुस्तकं लिहिली गेली आहेत. ही पुस्तकं कादंबरी, चरित्र ग्रंथ, संपादित ग्रंथ, काव्यसंग्रह, नाट्यग्रंथ इत्यादी स्वरूपात प्रकाशित झाली आहेत. आईविषयक पुस्तकं विविध भाषांमध्येही उपलब्ध आहेत. खात्री बाळगा मित्रो, आईविषयक सर्वच पुस्तकं अतिशय संपन्न आहेत. त्यामुळं ती उल्लेखनीय आणि वाचनीय आहेत. आईविषयक विविध पुस्तकांमधील माहिती अत्यंत हृदयस्पर्शी आहे आणि म्हणून त्या पुस्तकांचे वाचन केल्याने आपल्यातील आईविषयक श्रद्धाभाव अधिक दृढ होतो. आईविषयक विविध पुस्तकांपैकी तुम्ही वाचावीत अशा निवडक 8 पुस्तकांची माहिती मी या व्हिडिओमध्ये देत आहे. कृपया याची नोंद घ्या की आईविषयक पुस्तकांची मी केलेली ही निवड अगदी रँडम आहे. या निवडीला कोणताही निकष नाही. इथे न वर्णन केलेली आईविषयक इतर पुस्तकंही अत्यंत वाचनीय आहेत हे मला आपल्याला मुद्दामून सांगायचं आहे. मी तुम्हाला आईविषयक शिफारस करत असलेलं पहिलं पुस्तक आहे श्यामची आई. श्यामची आई हे आईबद्दलचं जगातलं सर्वोत्कृष्ट पुस्तक आहे मित्रो. सर्वोत्कृष्ट म्हणण्याची अनेक कारणं आढळतात, जसे की या पुस्तकाला मिळालेली मोठी वाचक प्रियता. मित्रो, त्यामुळेच तर या पुस्तकाच्या आत्तापर्यंत 3 लाखाहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. आणि हो, या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्याही प्रकाशित झाल्या आहेत. हे पुस्तक आत्तापर्यंत हिंदी, तामिळ, कन्नड, मल्याळम, बंगाली, उर्दू, गुजराती इत्यादी भाषांमध्ये भाषांतरित झालं आहे. तसेच ते इंग्रजी आणि जपानी भाषेतही भाषांतरित झालेलं आहे. हे या पुस्तकाची महत्ता सिद्ध करणारं आणखी एक कारण आहे. शिवाय या पुस्तकावर चित्रपटही निघाला आहे. साने गुरुजी यांनी लिहिलेलं हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्वांना माहीत आहे याची मला खात्री आहे. मित्रो, आई आपल्या मुलाच्या जीवनातील विविध पैलूंवर अनेक प्रकारचे संस्कार करत असते हे या पुस्तकातून आपल्याला समजतं. या पुस्तकामध्ये श्यामच्या आईने श्यामवर केलेल्या संस्काराच्या 42 आठवणी साने गुरुजींनी अतिशय भावुकतेने कथन केल्या आहेत. मुलांचं आपल्या कुटुंबातील लहान मोठ्यांशी बोलणं आणि वागणं कसं असावं, लहान मुलांनी मित्रांशी कसं वागावं, शेजाऱ्यांशी त्याचं वागणं कसं असावं, मुलांकडे कोणती जीवन कौशल्य असावीत व ती त्याने कशी प्राप्त करावीत, धैर्य, आत्मविश्वास, आशावाद हे गुण मुलांनी कसे आत्मसात करावेत, एकमेकांच्या कसं उपयोगी यावं इत्यादी बाबींचे संस्कार आई आपल्या मुलावर कसे करते याबद्दल या पुस्तकामध्ये वाचायला मिळतं. श्यामची आई या पुस्तकाची महानता स्पष्ट करताना आचार्य अत्रे म्हणतात की जगामध्ये आजपर्यंत अनेक लेखकांनी आणि कवींनी आईबद्दल लिहिलं आहे, पण मराठी भाषेत साने गुरुजींनी श्यामची आई या पुस्तकामध्ये मातृप्रेमाचे जे महान स्तोत्र रचून ठेवलं आहे, असं अतीव माधुर्यानं आणि मांगल्यानं ओथंबलेलं महाकाव्य दुसऱ्या कोणत्याही भाषेतील साहित्यात आहे असं मला मुळीच वाटत नाही. आईविषयक आपल्या मनामध्ये आदरभाव निर्माण करणारं हे महान पुस्तक जर तुम्ही अद्याप वाचलं नसेल तर मित्रो लगेच वाचा. आणि हो पालक मित्रो, हे पुस्तक तुमच्या लहान मुलांना आवर्जून वाचून दाखवा. तुमच्या सर्व नातेवाईकांना आणि मित्रांना हे पुस्तक वाचायला प्रेरित करा. आईची महती सांगणाऱ्या या पुस्तकातील गोष्टी इतरांशी अवश्य शेअर करा. मित्रो, मी शिफारस करत असलेलं दुसरं पुस्तक आहे आई समजून घेताना. हे पुस्तक उत्तम कांबळे यांनी लिहिलं आहे. या पुस्तकाचे लेखक उत्तम कांबळे यांना सुखाने आणि सन्मानाने जगता यावं यासाठी त्यांच्या आईने जे कष्ट घेतले, जो त्याग केला, जे संस्कार केले त्याचे अतिशय भावस्पर्शी वर्णन या पुस्तकामध्ये आहे. या पुस्तकाच्या वाचनातून काय शिकायला मिळालं हे सांगताना बुकगंगा या वेबसाईटवर सुनीता होनवणे यांनी लिहिलं आहे
की कांबळे सर, तुमच्या पुस्तकामुळे आम्हाला आईशी वागताना झालेल्या चुकांची माफी मागण्याची बुद्धी झाली, असं त्या म्हणतायत. याच वेबसाईटवर या पुस्तकाबद्दलच्या आपल्या अभिप्रायामध्ये अविनाश कांबळे या वाचकानं कबूल केलं आहे की आई समजून घेताना हे पुस्तक वाचल्यापासून आईवर ओरडून बोलणं आपोआप बंद झालं आहे. यावरून लक्षात येतं की उत्तम कांबळे यांनी त्यांना समजलेली आई अत्यंत प्रभावी शब्दामध्ये आपल्याला समजावून सांगितली. हे पुस्तक वाचणाऱ्या प्रत्येक वाचकाला त्याची स्वतःची आई समजतेच अशी मला खात्री आहे. हे पुस्तक आत्तापर्यंत हिंदी, कन्नड, उर्दू, इंग्रजी या भाषांमध्ये अनुवादित झालं आहे. तसेच शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्येही या पुस्तकातील काही भाग समाविष्ट करण्यात आला आहे. या पुस्तकाची सध्या 40वी आवृत्ती 40वी मित्रो प्रकाशित झाली आहे. यावरून या पुस्तकातील आशयाचं आणि या पुस्तकाच्या वाचनाचं महत्त्व अधोरेखित होतं. मित्रो, आईबद्दलचे आपले विचार आणि आपलं वागणं बदलायला लावणारं हे पुस्तक तुम्ही अवश्य वाचा आणि स्वतःला आईबद्दल अधिक सजग बनवा. द गो शिर्के यांनी लिहिलेलं आई नावाचं पुस्तकही तुम्ही आवर्जून वाचा. आपल्या प्रत्येकाला आईचा जो वेगवेगळा अनुभव येतो, आपल्या प्रत्येकाला आई ज्या विविध स्वरूपामध्ये भेटते, जाणवते, अनुभवायला येते, ते लेखक शिर्के यांनी या पुस्तकात लिहिलं आहे. या पुस्तकामध्ये आईबद्दलचे विविध लेख आहेत. यातील प्रत्येक लेखाची नावं आईची विविध रूपं आपल्याला सादर करतं व तिची महानता हे आपल्याला सांगतं. उदाहरण म्हणून काही लेखांची नावं सांगतो, ऐका मित्रो. आई एक महान दैवत, वात्सल्याचा अप्रतिम आविष्कार, थोर तुझे उपकार, मातृ देवो भव, आभाळाची माया, एक विद्यापीठ, ज्याला आय नाही त्याला काय नाही, इत्यादी. शिवाय मराठी कवितेतील आई, श्यामची आई, एक अमृत कुंभ, संस्कार करणारे देवाचे रूप, न थकणारे हात, मायेचा गाभारा याही शीर्षकांचा वापर करून लेखकाने त्यांच्या आईबद्दलच्या भावना, अनुभव, तिच्यापासून मिळणारी प्रेरणा आणि शिकवण या पुस्तकामध्ये मांडली आहे. या पुस्तकाचे लेखक शिर्के आपल्याला सूचित करतात की आईच्या ऋणातून थोडे तरी मुक्त होण्यासाठी आईची सेवा करा. पुढे ते असंही नमूद करतात की आईची दीर्घकाळ सेवा करणाऱ्यांना दीर्घायुष्य, यश, कीर्ती, पुण्य, बळ, सुख इत्यादी गोष्टी प्राप्त होतात. मित्रो, आईविषयक मी शिफारस करत असलेलं पुढील पुस्तकाचं नाव आहे आईची महती. हे पुस्तक रमेश रोहकले यांनी लिहिलं आहे. लेखक रोहकले हे भाषणवीर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांनी आईची महती सांगणाऱ्या त्यांच्या 21 भाषणांचा खजिना आपल्याला या पुस्तकाद्वारे सादर केला आहे. आईची महती, माईची ऊब, आईचे न्यायालय, कर्मयोगिनी आई, देवरूप आई, आई एक गुरु, एक त्यागमूर्ती, आई एक प्रेरणास्त्रोत, आई स्वर्गाहून श्रेष्ठ ही या पुस्तकातील लेखांची शीर्षक आहेत. यावरून तुम्हाला या पुस्तकातील आईविषयक विचारांची आणि भावनांची व्यापकता नक्कीच लक्षात येऊ शकते. या पुस्तकाला लिहिलेल्या आपल्या प्रस्तावनेत ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय अण्णा हजारे म्हणतात की हे पुस्तक वाचणारा कोणताही मुलगा आपल्या आईला वृद्धाश्रमामध्ये ठेवणार नाही. प्रस्तावनेत अण्णा पुढे असंही म्हणतात की आईपणाची किंमत होऊ शकत नाही, म्हणूनच असं म्हटलं जातं की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. मित्रो, आईविषयक मी शिफारस करत असलेल्या 5व्या पुस्तकाचं शीर्षक आई असंच आहे. हे पुस्तक प्रवीण बर्दापूरकर यांनी संपादित केलेलं आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान दिलेल्या 20 नामांकित व्यक्तींचे त्यांच्या आईबद्दलचे लेख या पुस्तकामध्ये आहेत. या व्यक्तींनी आपल्या आईबद्दलचे त्यांचे अनुभव, आईबद्दलची त्यांची समज,
त्यांच्या आईची महानता या पुस्तकामध्ये विस्ताराने मांडली आहे. गिरीश कर्नाड, महेश एलकुंचवार आणि आशा बगे यांचे आईबद्दलचे लेख या पुस्तकामध्ये आहेत. तसेच यशवंत मनोहर, सुशील कुमार शिंदे, सुरेश द्वादशीवार आणि मो मराठे यांनीही या पुस्तकामध्ये आपल्या आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचप्रमाणे रूपा कुलकर्णी, उर्मिला पवार, परवीन बर्दापूरकर, इंद्रजित भालेराव, सदानंद देशमुख यांचेही आईबद्दलचे लेख या पुस्तकामध्ये समाविष्ट आहेत. याशिवाय श्रद्धा बेलसरे, राजा शिरगुप्पे, अशोक पवार, विवेक रानडे, आसाराम लोमटे, अरुणा सबाने, विद्या पाटील आणि स्मिता पाटील यांनीही आपल्या आईबद्दलच्या भावना अतिशय सहृदयतेने या पुस्तकामध्ये व्यक्त केल्या आहेत. येथील प्रत्येक महानुभावाने अनुभवलेलं आईचं प्रेम, वात्सल्य, धाक, मार्गदर्शन याबद्दल भरभरून लिहिलेलं आहे. या पुस्तकातील प्रत्येक लेखकाने त्याला कळलेली, त्याला समजलेली आणि त्यांनी अनुभवलेली आई अतिशय मनभावक शब्दांमध्ये चित्रित केली आहे. त्यामुळे हे पुस्तक अत्यंत वाचनीय झालं आहे. आपली आईविषयक समज वृद्धिंगत करणारं हे पुस्तक तुम्ही अवश्य वाचा मित्र. मी तुम्हाला वाचनासाठी सुचवत असलेलं पुढील पुस्तकाचं शीर्षक मू पो आई असं आहे. मू पो आई म्हणजेच मुक्काम पोस्ट आई. हे पुस्तक संदीप रामराव काळे यांनी संपादित केलं आहे. या पुस्तकाचं उपशीर्षक संपादकांचे मातृस्मरण असं आहे. संपादकांचे मातृस्मरण असं उपशीर्षक देण्याचं कारण हे आहे की या पुस्तकामध्ये सुमारे 30 संपादकांनी आपापल्या आईबद्दल लिहिलेले लेख समाविष्ट केलेले आहेत. भरतकुमार राऊत, सुरेश द्वादशीवार, मो मराठे, राजदीप सरदेसाई, कुमार केतकर, प्रवीण बर्दापूरकर, निलेश खरे इत्यादी संपादकांनी त्यांच्या आईबद्दलचे आत्मस्पर्शी आणि प्रेरणादायी अनुभव अत्यंत भावपूर्णतेने वर्णले आहेत. हे पुस्तक आपल्या आईबद्दलचे भावविश्व उलगडणारे लेखक हे व्यवसायाने संपादक आहेत. हे मुद्दाम सांगण्याचं कारण हे आहे की संपादक हे उत्तम वाचक असतात. विषय आणि प्रसंगांचे सूक्ष्म निरीक्षण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. ग्रंथादी साहित्यातील आशय समजून घेण्याप्रमाणेच माणसांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू टिप्पण्याचे कौशल्यही त्यांच्याकडं असतं. त्याचबरोबर त्या प्रसंगाचं आणि व्यक्तिमत्वाचं तर्कशुद्ध व अभ्यासपूर्ण विवेचन करण्याचं नैपुण्यही संपादकाकडे असतं. शिवाय उत्तम वाचक असल्यामुळे संपादकाकडे समृद्ध असा शब्दसंग्रहही असतो आणि त्यांच्याकडे लेखन कौशल्य तर असतं. या सर्व गुणांच्या मदतीने संपादक आपले विचार, भावना, अनुभव वेधक पद्धतीने लिहू शकतात. या पुस्तकात लेख लिहिणाऱ्या लेखकांच्या या वैशिष्ट्यांमुळेच आईबद्दलचे या पुस्तकातील लेखन अत्यंत प्रेरणादायी, भावस्पर्शी आणि अंतर्मनाला भिडणारं झालं आहे. या पुस्तकाला आदरणीय शरद पवार साहेबांनी प्रस्तावना लिहिली व त्यांनी त्यांच्या आईबद्दलचे अनुभव अत्यंत नेमक्या शब्दांमध्ये इथे मांडलेले आहेत. या पुस्तकाच्या वाचनाने आईबद्दलच्या तुमच्या भावना अधिक श्रद्धेय होतील याची मला खात्री आहे. मातृदिनाच्या निमित्तानं हे पुस्तक तुम्ही अवश्य वाचा. मित्रो, आई समजून घेण्यासाठी आणि तिची महती जाणून घेण्यासाठी उपयुक्त असलेलं आणखी एक पुस्तक वाचनासाठी मी तुम्हाला सुचवत आहे. या पुस्तकाचं शीर्षक आहे मी आणि माझी आई. हे पुस्तक अरुण शेवते यांनी संपादित केलं आहे. या पुस्तकामध्ये रामदास भटकळ, किशोरी अमोणकर, सुशील कुमार शिंदे, भरतकुमार राऊत, यशवंतराव गडाख इत्यादी नामवंतांनी त्यांच्या आईसोबत घडत जाण्याचा अनुभव अतिशय उत्कटपणे मांडला आहे. या पुस्तकाच्या मनोगतामध्ये अरुण शेवते सांगतात की आई ही आपली पहिली गुरु असते. आपण घडत असतो ते आईच्या संस्कारामुळे. संपादक हेही अधोरेखित करतात की प्रत्येक आईला आपले मूल नेहमी लहानच वाटत असतं, पण त्यांचे मोठेपण मात्र ती आपल्या हृदयामध्ये जपत असते. मित्रो, नामवंतांच्या त्यांच्या आईबद्दलचे विचार त्यांच्याच शब्दांमध्ये जाणून घेण्यासाठी हे पुस्तक तुम्ही अवश्य वाचा.
मी तुम्हाला शिफारस करत असलेलं शेवटचं पुस्तक आहे आई मराठी कवितेतील. आई या विषयाची व्यापकता मोठी आहे. त्यामुळे अनेक कवींनी आईविषयीच्या भावना काव्य स्वरूपात सादर केल्या आहेत. मराठीमध्ये लिहिलेल्या आईविषयक विविध कवितांचं दीपा क्षीरसागर यांनी संकलन आणि संपादन करून आई मराठी कवितेतील हे पुस्तक तयार केलं आहे. आईबद्दलच्या विविध कवितांचे या पुस्तकांमध्ये अत्यंत समर्पक शीर्षकांखाली वर्गीकरण केलं आहे. जसं की महानुभव काव्यातील मातृसंकल्पना, संत काव्यातील विठू माऊली, लोकगीतातील आई, 1885 ते 1947 काळातील कवींच्या कवितेतील आई, मातृभूमीपर कविता, ग्रामीण कवितेतील आई, दलित कवितेतील आई, आदिवासी कवितेतील आई इत्यादी. कवितांच्या अशा वर्गीकरणामुळे वाचकाला या काव्यसंग्रहातील आपल्याला आवडतील अशा कविता शोधणं सुलभ झालं आहे. आईचा जयघोष करताना पुस्तकाच्या ब्लर्बवर संपादिका म्हणतात की आई म्हणजे त्याग, आई म्हणजे कष्ट, आई म्हणजे दुःख आणि आई म्हणजे वेदना याचा धगधगता होम आहे. आई ही अक्षरे दोनच, परंतु त्यात विश्व सामावेल एवढी प्रचंड व्यापकता आहे. काव्यरूप स्वरूपात आईची श्रेष्ठता जाणून घेण्यासाठी हा काव्यसंग्रह तुम्ही अवश्य वाचा. मित्रो, आईच्या महानतेबद्दलची तुमची जाणीव अधिक वृद्धिंगत करण्यासाठी, तुम्हाला तुमची आई समजून घेण्यासाठी या व्हिडिओमध्ये वर्णन केलेली पुस्तकं तुम्हाला निश्चितच उपयुक्त ठरतील याची मला खात्री आहे. मग वाचणार नाही ही पुस्तकं? वाचाच मित्र. आणि बरं का, इतरांना ही पुस्तकं वाचू घाला. त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि हो, आईविषयी वाचनातून मिळालेली माहिती आणि तुम्हाला समजलेली तुमची आई यावरून तुम्हीही आईविषयक लेख आणि पुस्तकं जरूर लिहा. मातृदिनाच्या निमित्ताने या व्हिडिओद्वारे मला ग्रंथपाल मित्रांना आव्हान करायचं आहे की आईविषयक पुस्तकांचे छोटेसे प्रदर्शन तुमच्या संस्थेमध्ये अवश्य आयोजित करा. या प्रदर्शनामध्ये मांडलेल्या ग्रंथांची यादी तुमच्या वाचकांना व्हॉट्सअप करा आणि आईविषयक पुस्तकांवर छोटेसे व्याख्यानही द्या. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मातृदिनाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी मदर्स डे.